मी आहे वेदांश आणि आज मी तुम्हाला घेऊन चाललो आहे एका अशा जागी जिथे मॅजिक नाही तर लॉजिक चालते. पुस्तकातल्या विज्ञानापेक्षा प्रत्यक्षात विज्ञान किती मजेदार असते हे आज आपण बघणार आहोत. ओळखा पाहू आम्ही नेमकी कुठे चाललो आहोत. येस, तुम्ही अगदी बरोबर ओळखलात. तो बघा समोर मोठा बोर्ड, सायन्स पार्क. फायनली आम्ही पोचलो आहोत सायन्स पार्कच्या मेन गेटवर. गाडीतून उतरलो आणि सगळ्यात पहिले आम्ही आलो तिकीट काउंटरवर. आत जाण्यासाठी आम्ही पटकन तिकीट घेतले. चला आता आमची तिकीट्स तर आलीच. हे बघा आमचे तिकीट्स. मी तर रेडी आहे आत जाण्यासाठी. तुम्ही चला. पण त्याआधी माझ्या वेदांश विजन या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, हे सायन्स पार्क तर खूप मोठा आहे म्हणून मी हा व्हिडिओ 2 भागामध्ये बनवला आहे. हा आहे पार्ट 1. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय वेदांश विजन यूट्यूब चॅनल. मित्रांनो, तुम्हाला सायन्स आवडतं का? मला तो खूप आवडतं आणि म्हणूनच मी आज आलो आहे पिंपरी चिंचवड येथील सायन्स पार्कमध्ये. इथे विज्ञानाची खूप सारी गंमत आणि वेगवेगळे प्रयोग बघायला मिळणार आहेत. इथे फक्त फिरायलाच नाही तर विज्ञानाची जादू बघायला आणि शिकायला पण खूप मजा येणार आहे. चला तर मग माझ्यासोबत तुम्हीही बघा हे सायन्स वर्ल्ड. लेट्स गो. वाव, सायन्स पार्कच्या उजव्या बाजूला हे एवढं मोठं विमान बघून मी तर थक्कच झालो. विज्ञानाची ही कमाल किती भारी आहे ना. हे पहा इथे सॅटेलाइट. याच्यामुळेच आपण घर बसल्या पूर्ण जगाशी जोडलो गेलो आहोत. हे पहा मित्रांनो, इथे पहिला चेंडू एका टोकाला नेऊन सोडून दिला की दुसऱ्या बाजूचा फक्त एकच चेंडू उडतो. आहे की नाही गंमत? तिथून पुढे गेल्यावर मी पाहिलं की नॅनो ॲक्सेल आतून कशी काम करते. 3500 BC मध्ये माणसाने लाकडाचा गोल तुकडा कापला, त्याच्या मधोमध छिद्र पाडले आणि त्यात लाकडी दांडा बसून जगातील पहिले चाक तयार केले. इथे पहा कशा प्रकारे पाण्याला उकळून त्याची वाफ बनवली जायची आणि त्याच्या प्रेशरमुळे हे मोठे मोठे पिस्टन हलत असायचे. हेच आहे स्टीम पॉवरचे रहस्य. मित्रांनो, आता चला ऑटोमोबाईल सेक्शन मध्ये काय आहे ते पाहूया. ऑटोमोबाईल सेक्शन मध्ये मी पाहिलं की गाड्या कशा बनतात आणि त्यांचं इंजिन नेमकं कसं चालतं. मित्रांनो, तिथून थोडं पुढे गेल्यावर हे मॉडेल पाहायला मिळतं. हा आहे ट्रकचा आतला भाग, ज्याला चेसिस म्हणतात. जसं आपल्या शरीराला हाडांचा सापळा असतो तसंच हा ट्रकचा सापळा आहे. इथे एक मॅजिक बटन आहे. बघा, जेव्हा मी हे बटन दाबतो तेव्हा ट्रकचे आतले भाग कसे हलायला लागतात. हे बघा, इंजिन कसे फिरत आहे. खरंच किती मजा येते हे बघायला. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, चेसिसला द बॅकबोन ऑफ द व्हेकल म्हणजे इंजिनच्या पाठीचा कणा असेही म्हटलं जातं. जर चेसिस नसतील तर ट्रक उभाच राहू शकणार नाही. त्याच्याच बाजूला ही आहे एक एसयूव्ही गाडीची फ्रेम. ही ट्रकपेक्षा थोडी लहान असते, पण रस्त्यावर गाडी स्मूथली पळण्यासाठी हिचाच उपयोग होतो. मित्रांनो, तिथल्या काकांनी मला गाडीचे गिअर कसे टाकायचे ते शिकविले आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी तसं केलं
तेव्हा मला कार चालविल्यासारखंच वाटलं. आम्ही इथे मोटरसायकलचे वेगवेगळे पार्ट सुद्धा पाहिले. हे पहा वेगळ्या आकाराचं नॉन रेडियल इंजिन. मित्रांनो, इथे पहा या लार्ज बॉक्स मधील सर्व बॉल्स मी या स्मॉल आणि मीडियम बॉक्स मध्ये बरोबर टाकले आहेत. तुम्ही बघू शकता की ते कसे तिथे बरोबर फिट झाले. आणि आता बघा या दोन्ही बॉक्स मधील सर्व बॉल्स परत या लार्ज बॉक्स मध्ये बरोबर फिट झाले. याचाच अर्थ असा की दोन लहान बाजूंची ताकद मिळून त्यांच्या मोठ्या बाजू इतकी होते. हाच तर आहे पायथागोरसचा सिद्धांत. आहे ना गणिताची जादू. त्याच्या पुढे गेल्यावर पवना नदीची भौगोलिक व ऐतिहासिक माहिती दर्शविणारे मॉडेल बघायला मिळाले. मित्रांनो, मला तर हे सर्व पाहायला खूप मजा येते. पण जी गोष्ट पाहण्यासाठी मी सगळ्यात जास्त आतुर होतो तो टाइम आता फायनली आला आहे. आम्ही आलो आहोत तारांगण पाहायला. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय की दिवसा आपल्याला तारे दिसले तर ते कसे दिसतील? ज्याची मी वाट पाहत होतो तो तारांगण म्हणजेच प्लॅनेटेरियम शो आता सुरू होतोय. हे बघा, डोक्यावरच्या या मोठ्या छतावर आकाशगंगा आणि ग्रह फिरायला लागलेत. मला तर हे बघून खूप आश्चर्य वाटतंय. हा अनुभव शब्दात सांगणं कठीण आहे. तुम्हीच बघा हे दृश्य किती सुंदर आहे. तर मग मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. याचा पार्ट 2 लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यासाठी माझ्यासोबत कनेक्टेड राहा. चला तर मग लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.